म्हणजे रामकृष्णारी. आज आपण कापी रागामध्ये रूप पाहता लोचनी या अभंगाचे नोटेशन पाहणार आहोत. काळी 1 मध्ये कापी रागाचे आपण आरोह पाहूया. सुरुवातीला सा रे ग म प ध नि सा, सा नि द प म ग रे सा. ग आणि नी हे स्वर कोमल असलेला हा कापी थाट आणि कापी राग पाहूया. सुरुवातीला रचनेचं आपण संपूर्ण चाल ऐकूया आणि नंतर त्याचं नोटेशन पाहूया. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ सजनी, तो हा विठ्ठल वरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तर आता आपण याचं नोटेशन पाहूया. सुरुवातीची ओळ सा सा रे रे मग, रूप पाहता असा झटका द्यायचा आहे. मग रूप पाहता लोचनी लोचनी, सा सा रे रे मग मा मा पा पा मग मग रे सा, सुख झाले ओ साजनी, सा सा रे नि ध म म प ध प ग म रे सा. पुन्हा ध्रुपदाची ओळ तो हा विठ्ठल बरवा बरवा, सा सा रे रे मग म म प प मग मग रे सा, तो हा माधव बरवा, सा सा रे नि ध म म प ध प ग म रे सा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, सा सा रे रे मग म म प प मग मग रे सा. आता पुढे पहा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी
धम पद सा सा गर सा नि सा सा म्हणून विठ्ठली आवडी सा सा रे नि धम म पध प ग म रे सा. पुन्हा घ्यायचे द्रुपदाची ओळ. तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा. शेवटचा अंतरा पहा. सर्व सुखाचे आगर धम पद सा सा गर सा नि सा सा बाप रकुमा देवीवर सा सा रे नि धम म पध प ग म रे सा. नंतर द्रुपदाची ओळ. तो हा विठ्ठल बरवा बरवा सा सा रे रे मग म म प प मग मग रे सा. तो हा विठ्ठल बरवा बरवा. अतिशय सुंदर चाल आहे. सर्वांनी जरूर प्रयत्न करावा. राग आहे कापी, त्याच्यामध्ये ग आणि नि कोमल आहेत, बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. धन्यवाद.